नमस्कार मित्रांनो, जे MPSC मध्ये आपलं टार्गेट आहे 2024चं गट ब आणि गट क चं, त्या अंतर्गत आपण काय केलेली आहे, PYQ ची सिरीज सुरू केलेली आहे. पहिल्यांदा आपण पहिलं जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण पूर्ण MPSC मध्ये जे सिलेबस आहे गट ब आणि गट क याच्यातले जे घटक आहेत ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत. आज आपण PYQ ला सुरुवात करत आहोत. म्हणजे PYQ कशासाठी अभ्यासाचे, जे आपल्याला इंटरनल जे मुद्दे दिलेत, म्हणजे आपल्या जे घटकामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला कामाचे ठरतील आणि याच बेसवर आपला विज्ञान विषयाचा अभ्यास करायचा आहे. पहा, स्क्रीनवर तुम्हाला एक क्वेश्चन दिसत असेल. आजचा पहिला आहे 30 एप्रिल 2023 या दिवशीचा जो पेपर झालेला आहे तो पेपरचे जे 15 क्वेश्चन आहेत ते आज आपण घेणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, पहा, PYQ जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक अभ्यासाची दिशा ठरवून मिळते आपल्याला. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला एकदम स्पष्ट. माझ्याकडे शेट आहे, जे शेट क्रमांक A आहे. ABCD बाकीच्या पैसे जे अलग अलग असतील, पण माझ्याकडे जो शेट आहे तो A आहे. त्याच्यामधील क्वेश्चन आहे 66 पासून जे क्वेश्चन सुरू झालेले आहेत 66 to 80 क्वेश्चन. ओके, हे सर्व काय आहेत, 15 आहेत. आता पाहून घ्या पहिला प्रश्न. शैवाल वर्गीकरणामध्ये क्युटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 4 दिले आहेत, क्लोरोफायटा, कॅरोफायटा, सियानोफायटा आणि रोडोफायटा. याचं करेक्ट उत्तर आहे क्लोरोफायटा. आता हे क्लोरोफायटा काय, एक हे ग्रीन आल्गी आहे आणि हे क्युटोफोरेल्स काय, हे ग्रीन आल्गी आहे. ती कोणत्या वर्गामध्ये मोडते, ते क्लोरोफायटामध्ये. तर आपण आता 67 नंबरचा क्वेश्चन आहे, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण काय? अ प्लांट इज किल्ड बाय ओ. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते. दुसरा आहे, मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. तिसरा आहे, पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते. चौथा आहे, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व खनिजे पाण्यात नसतात. पहा, क्वेश्चनचा फॉर्मॅट तुम्ही लक्षात घ्या. अति पाण्यामुळे वनस्पती 2 नंबरचं आहे आणि अशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला फॉर्मॅट सांगतो. तर आता ऑक्टोबर 2022 या दिवशी जी परीक्षा झाली ती कंबाईनची ग्रुप बी ची, त्याच्यामध्ये विचारलेला आहे. ते आपण काय करू, क्वेश्चन पाहू. पहा, आता तुम्हाला तो क्वेश्चन सुद्धा दिसत असेल. प्रश्न क्रमांक तसा हा फॉर्मॅट. ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर 2 क्वेश्चन दिसायले. 30 एप्रिलचा एक आहे आणि 8 ऑक्टोबर 2022चा एक दिसत आहे. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम म्हणजे कारण कोणकोणती आहेत? तर ओके, ॲज इट इज जशास तसा फॉर्मॅट. हे फक्त प्रश्न विचारण्याची त्यांची काय स्टाईल बदललेली आहे. हा क्वेश्चन दाखवण्याचं म्हणजे काय, फक्त फॉर्मॅट चेंज करत राहतात. सिलेबस एकच आहे, फक्त चेंजिंग केले जाते, अल्टरनेट केला जाते. मग आता प्रश्न क्रमांक 68 वरून आजचा तिसरा प्रश्न आपला, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाले जास्तीत जास्त उपयोगी आहेत? एक आहे क्लोरोफायसी, दुसरा आहे मिक्सोफायसी, तिसरा आहे रोडोफायसी आणि चौथा आहे फिओफायसी. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कशाचा उपयोग करतो हे सर्वांना माहिती आहे, मिक्सोफायसीचा असतो. कशाचा? मिक्सोफायसीचा. नंतर प्रश्न नेक्स्ट 69. आता मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे? आता आपल्याला पहा, जनरल आता हा सायन्सचा क्वेश्चन जे आहे एकदम अत्यंत सोपे क्वेश्चन असतात. आता मिओसिसची विचारली, आता नेक्स्ट एक्झाम मध्ये मायटोसिसचा सुद्धा क्रम विचारला जायचा. एकदा आपल्या स्पर्मचा जे कसे तयार होतात ते एक आपल्याला सिक्वेन्स विचारला होता. आता ह्यावेळेस आपल्याला मिओसिस आहे. नेक्स्टला आपल्याला भविष्यामध्ये मायटोसिसचा क्रम येऊ शकतो. आता क्रम काय याच्या नंबरचा, त्याच्यातला क्रम कोणता आहे? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकोनेसिस आहे. ओके, हा उत्तर यायचं. आता मायटोसिस, आता ह्या ठिकाणी आपल्याला मिओसिसचा विचारलाय. आता मायटोसिसचे प्रकार किती पडतात? तर मायटोसिसचे देर आर 4 स्टेजेस ऑफ मायटोसिसचे. मग पहिला कोणता आहे? पहिला आहे प्रोफेज, दुसरा आहे मेटाफेज आणि तिसरा आहे अनाफेज आणि चौथा आहे टेलोफेज. हे किती प्रकार आहेत? हे 4 प्रकार आहेत. कशाचे? मायटोसिसचे. पाहू आता नेक्स्ट अँटीमोनी संयुग. अँटीमोनी संयुग
च्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली आहे. हा पहा आता क्वेश्चन पाहून घ्या. याचं करेक्ट उत्तर आहे सिस्टोमियासिस. आता अँटीमोनी संयुग आहे. आता आपल्याला माहिती आहे एलिमेंट काय, कंपाऊंड काय असतात, मिक्सर काय असतात. एक सरळ सरळ जर जनरल एखादा एलिमेंट दिला तर हायड्रोजन, हेलियम, कार्बन हा काय एलिमेंट आहे. मग डिफरंट टाईपचे दोन एलिमेंट एकत्र येतात तेव्हा काय होतं, कंपाऊंड तयार होत असतो. आणि कंपाऊंड जर एकत्र डिफरंट येतात तेव्हा मिक्सर तयार होते, नो डाऊटली. मग आपल्याला काय विचारले, अँटीमोनी संयुगच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. कशाची, तर सिस्टोमियासिस. फक्त सिस्टोमियासिस नाही तर ह्या लिशमॅनेसिस ह्या दोन साठी याचा काय केला जातो, वापरण्याची शिफारस केली जाते. कशाची, अँटीमोनी संयुग. आता नेक्स्ट एक्झाम मध्ये याचा लेशमॅनेसिस हे सुद्धा ऑप्शन येईल. अ आणि ब हे दोन्ही पण उत्तर बरोबर. एक्स्ट्रा माहितीसाठी मी सांगतो, याच्यासाठी लिशमॅनेसिस साठी सुद्धा याची अँटीमोनी संयुगाची ह्या कंपाऊंडची काय केली जाते, शिफारस केली जाते. पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन. साधारणपणे पोरी फेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात. ओके, आता हा कशाचा आहे, अॅनिमल क्लासिफिकेशनचा आहे. सर्वांनी क्लासिफिकेशन वाचलं असेल, 10वीचं पुस्तक तर सर्वांनी पाठ केलं असेल. कारण पाठ्यपुस्तक आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत. पाठ्यपुस्तकामुळे आपल्याला एक दिशा भेटते आणि ज्या बेसिक कन्सेप्ट असतात आपल्या त्या क्लिअर होत असतात. आता 10वीच्या पुस्तकामध्ये पार्ट 2 मध्ये क्लासिफिकेशन कशाचं आहे, ॲनिमल्स दिलेले. मग ॲनिमल मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पोरी फेरा हे जे वाचलं असेल, पण त्याच्यामध्ये जे वाचलेलं आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला वाटते आलेलं नाही, जे पर्याय आहेत. पण ह्यात थोडी लेवल आहे, डिग्री लेवलची आहे. 11वी 12वी थोडे पुस्तक वाचले पाहिजे, NCERT हा संदर्भ घेतला पाहिजे. पाहू आता साधारणपणे पोरी फेऱ्यामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात. तर एक ऑप्शन कोयानोसाइट्स, दुसरे आर्किओसाइट आणि मायोसाइट्स आणि पिनकोसाइट्स. आता याच्यातलं करेक्ट उत्तर आहे आर्किओसाइट्स आहेत. मग आता ह्याच्यामध्ये पोरी फेऱ्यामध्ये एक ऑस्टिया एक असते आणि एक ऑस्कुला असते. आता ऑस्टिया काय करते, ऑस्टिया आहे पाणी ऑब्झर्व करतो, जसं की आपला स्पंज आहे. स्पंज सारखे जसे छिद्र असतात पोरी फेऱ्यामध्ये ॲज लाईक स्पॉन्जेस असतात, म्हणजे छिद्र असतात. ऑस्टियाचं काम काय, बाहेरचं काय करणं, पाणी वॉटर टेकन करणं. आणि ऑस्कुलाचं काम काय, ऑस्कुलाचं काम काय, वॉटर आउट थ्रो, मधून बाहेर काय पाणी बाहेर टाकणं. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन. आता तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढविण्यासाठी हवेतील ध्वनीचा वेग ड्या सेंटीमीटर सेकंदने काय करतो, वाढतो. पहा प्रश्न समजून घ्या. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग ड्या सेंटीमीटर सेकंदने वाढतो. हा क्वेश्चन जे आहे सर्वांना माहित आहे कसा आहे काय नाही, तर पण आयोगानं इथं काय केलं, एक ट्रॅप केलाय. मीटरच्या जागी त्यांनी सेंटीमीटरचा उल्लेख केलाय आणि बऱ्याच जणांना उत्तर दिलं होतं 0.61, पण आपल्याला कशामध्ये विचारले, सेंटीमीटर मध्ये विचारले. मग जशाच तसा हा क्वेश्चन जशाच तसा नाही, पण हा तर टॉपिक घटक कोणता आहे मधला आपल्याला माहिती आहे, हा फिजिक्सचा आहे पोर्शन, घटक मधला आहे. पण त्याच्यातले जे मुद्दे आहेत, कोणता मुद्दा, साऊंड चॅप्टर आहे, साऊंड मधला. जसे की आता आपल्याला 8 ऑक्टोबर 2022 ला एक क्वेश्चन विचारला होता, ते तुमच्या समोर आहे. हा 73 नंबरचा क्वेश्चन आहे. एक्झाम कधीची, 8 ऑक्टोबर 2022 ला आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं होता, प्रतिध्वनी तर ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर असेल. पहा फॉर्मॅट कसा चेंज होतो. साऊंड चॅप्टरवर एक तर दरवर्षी फिक्स असतो प्रत्येक एक्झामला. हा क्वेश्चन कधी झालेला आहे, 8 ऑक्टोबर 2022 ला. आणि आताचा जे तापमानातील जे तुम्हाला आता क्वेश्चन चालू आहे तो कधीचा आहे, 30 एप्रिल 2023 चा लेटेस्ट क्वेश्चन आहे. आणि असाच क्वेश्चन आपल्याला डॉपलर इफेक्टवर विचारला आहे, साऊंड मधलाच. तो प्रश्न क्रमांक आहे 73वा क्वेश्चन आहे. एक मिनिट. ग्रुप सी 5 नोव्हेंबर 2022 ला विचारलेला आहे डॉपलर इफेक्टचा, तो पण आपल्याला दिसत असेल. मग आता याचं करेक्ट उत्तर काय, तर याचं आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 61 आहे. आता बऱ्याच जणांना काय केलेलं आहे 0.61 दिले, पण आयोगानं काय विचारले, सेंटीमीटर पर सेकंद विचारले. मग आता याला काय करायचंय, आपल्याला कन्वर्जन करायचंय. हे कशामध्ये कन्वर्जन करायचंय, आता हे मीटर मध्ये दिलेलं आहे, पण मीटर मध्ये कन्वर्जन करताना कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचंय आपल्याला. तर काय येईल आपल्याला, गुणाकार किती गुणिले करावं लागेल, 100 करावं लागतील. तर मग काय येईल, 61 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके, तर आता वळू आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. 73 नंबरचा बा,
विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीचे एकक काय? आता आपल्याला काय विचारले या ठिकाणी? स्पेसिफिक हीट विचारली. काय विचारली? स्पेसिफिक हीट. हा, हे क्लास 10 संदर्भी सांगतो लगेच. क्लास 10चं बुक आहे पार्ट 1 सायन्सचा, त्याच्यामध्ये जशात तसं उत्तर आहे. स्पेसिफिक हीट आपल्याला विचारले सीजीएस युनिट विचारले, आपल्याला एसआय युनिट विचारलं नाही, सीजीएस विचारले. आपल्याला जरी एसआय युनिट माहित असलं तर आपल्याला कन्व्हर्जन करून सीजीएस आपल्याला काढता आलं पाहिजे. हे बेसिक रूल्स आहेत, बेसिक हे यायलाच पाहिजे. पाहू ऑप्शन क्रमांक 1 प्रणालीचे एकक आहे. ऑप्शन क्रमांक 1 कॅलरीज पर ग्रॅम, 2 कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम. वरीलपैकी कोणतेच नाही. तर युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस मधलं आपल्याला युनिट आपल्याला काय येईल? कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ह्याचंच आपल्याला एसआय युनिट काय मिळेल? आपल्याला जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. हे आपल्याला कशामधलं आहे? एसआय मधलं आहे. आणि सीजीएस मधलं काय येईल? जूलचं काय येईल? कॅलरी येईल. कॅलरीज किलोग्रॅमचं काय कशामध्ये रूपांतर करता येईल? आपल्याला ग्राम मध्ये होईल आणि सेल्सिअस तसे असतं. अशा पद्धतीने आपल्याला काय पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आहे स्पेसिफिक हीटचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पाहता 74 नंबरचा, विद्युत धारेने विद्युत रोधकातच खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? तर या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिलेत तर चारीला चारी चुकीचे आहेत. आयोगानं हा क्वेश्चन बाद केलेला आहे, हॅशटॅग आलेला याला. का? तर याचं उत्तर असं असायला पाहिजे पर्यायामध्ये, द स्क्वेअर ऑफ द करंट. फक्त कशाचा? विद्युत धारेचा वर्ग. फक्त एवढं जर असलं असतं तर उत्तर बरोबर असलं असतं. किंवा द स्क्वेअर ऑफ द व्होल्टेज अक्रॉस द रजिस्टर्स असं जर उत्तर असलं असतं तर बरोबर असतं. हा क्वेश्चन रद्द केलेला 74 नंबरचा, याच्यामध्ये दुरुस्त करून घ्या. द स्क्वेअर ऑफ द करंट एवढंच असलं असतं जर बरोबर ठरला असतं. ओके, पाहू आता 75 नंबरचा, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? आता पहिला आहे ऑप्शन स्टॅक्लोफायसिस ऑरियस, दुसरा आहे बोर्डेटेला पर्ट्युसियासिस आणि स्ट्रेप्टोकॉकस पायोजेनिस, चौथा आहे साल्मोनेला प्रजाती. तर याचं 2 नंबरचं बोर्डेटेला पर्ट्युसिस हा काय? तर या जीवाणूमुळे डांग्या खोकला होतो आणि डांग्या खोकल्यालाच पर्ट्युसियासिस सुद्धा म्हणतात. पर्ट्युसियासिस डांग्या खोकल्याला म्हणलं जाते. ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर आता 76 नंबर, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडंट प्रतिबंधित करणारे आहे? या ठिकाणी दिले व्हिटॅमिन ए दिले, व्हिटॅमिन डी दिलाय, व्हिटॅमिन ई दिलाय, व्हिटॅमिन के दिले. आता व्हिटॅमिन जे ऑक्सिडंट आहे अँटीऑक्सिडंट काय? अँटीऑक्सिडंट कोणतं आहे? व्हिटॅमिन ई असते. कोणतं असते? व्हिटॅमिन ए. आणि आपल्याला माहित पाहिजे व्हिटॅमिन ए ला काय म्हणतात? रेटिनॉल. डी ला काय म्हणतात? कॅल्सिफोरॉल. आणि व्हिटॅमिन ई ला टोकोफोरॉल बी म्हणलं जाते याला, पण हे काय अँटीऑक्सिडंट म्हणून काम केले जाते व्हिटॅमिन ई. ओके, तर आता नेक्स्ट, आता 77 नंबर, डॅडॅस हे औषध मध्यवर्ती मज्जासंस्थू पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर हे कोणतं औषध आहे? ओपिऑइड्स असेल. प्रत्येक आता जे हे ड्रग्सचे नाव दिले त्याने कॅनाबिनॉइड्स, ओपिऑइड्स, मॉर्फिन, कोका अल्कलॉइड्स, हे सगळं कशाचे ड्रगचे नाव आहेत. आणि याच्यामधील काय जे ओपिऑइड्स आहे ते हे जे औषध हे ड्रग आहे ते मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर काय करते? बद्ध राहते. ओके, तर याचं 2 नंबरचं करेक्ट आहे. तर आता 78 नंबरचा नेक्स्ट, जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. आता कशा जर्मन सिल्वर काय मिश्रण काय? तर जर्मन सिल्वर कशापासून बनलं जाते? हे मिश्रण कशाचं आहे? तर जर्मन सिल्वर इज अलॉय ऑफ, अलॉय म्हणजे काय? ज्या ठिकाणी मिक्सर असते. कशाचं मिक्सर असते? जे मेटलचं असते. याच्यामध्ये मिक्सर काय? कॉपर, निकेल आणि झिंक. कॉपर, निकेल, झिंक. आणि अशाच नंबरचा क्वेश्चन जे आहे आपल्याला पाहायला मिळेल 4 सप्टेंबर 2021 प्रश्न क्रमांक सेट नंबर ए. सेट नंबर म्हणजे आपला ABCD दिला असतो. सेट हा ए आहे. 49वा क्वेश्चन आहे. कॉपर जर्मन सिल्वर धातू मिश्रित असते कशाचा? कॉपर, झिंक आणि निकेलचा. क्वेश्चनचा फॉर्मॅट जर लक्षात आला तर आपल्याला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा आपल्याला
बऱ्यापैकी लक्षात येईल. अगोदर PYQ करणं गरजेचेच आहे. PYQ द सोल ऑफ MPC आहे. ओके, तर पाहू आता नंतर 79 ऍस्पिरिन हे रासायनिक नाव. आता ऍस्पिरिनचं रासायनिक नाव काय? जसं की आपण आता व्हिटॅमिन A, B, C, D ज्यांचे काही नाव होते एक्स्ट्रा ते पाहिले. तसं आता ऍस्पिरिनचं रासायनिक केमिकल नाव काय आहे तर आपल्याला पर्याय दिसत असेल 1, 2, 3, 4. तर याच्यातलं O ऍसिटिल सॉलिसिलिक ऍसिड म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे नाव आहे. ओके, तर अशाच प्रकारचं जसं की आता आपली मेन्स एक्झामला विचारलं होतं क्लरिकलला 1984 ला जे भोपाळ दुर्घटना झाली होती वायूची, त्याच्यामध्ये काही हजारो नागरिक मेले होते. ते वायू जे एकदम काय होता दूषित होता, त्याच्यामुळे आपल्याला काय झाली म्हणजे आपली मज्जातंतू जे श्वसन संस्था आहे ती काय झाली खराब झाली आणि सगळ्यांची काय डेड झाली जवळपास तिथल्या लोकांच्या आजूबाजूला राहणाऱ्या. तर ते कोणता गॅस होता, त्याचं रासायनिक नाव काय होतं, अशा पद्धतीने क्वेश्चन आलेला आहे. तशाच पद्धतीनं हा एक आहे ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय. तर ओके, आजचा शेवटचा क्वेश्चन आहे कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? क्वेश्चन दिसत असेल आपल्याला स्क्रीनवर. पहिला आहे ब्रॉन्स्टेड, दुसरा आहे लेविस, तिसरा आहे पियर्सन आणि एक फ्रँकलिन आहे. कोणतं आहे याचं करेक्ट आहे पियर्सन आहे. प्रश्न क्रमांक शेवटच्या आजच्याचं उत्तर आहे 3 म्हणजे पियर्सन. ओके, अशा पद्धतीनं आपण काय जे 30 एप्रिल 2023 मधील जे विज्ञानाचे क्वेश्चन आलते ते आपण कंप्लीट केलेले आहेत. अशाच पद्धतीने ही जे आपण चालू केलेले आहेत PYQ आपलं टार्गेट आहे 2024 एक्झाम क्रॅक करणं. विज्ञान विषयामधील ज्या अवघड गोष्टी आहेत त्या आपण PYQ मार्फत समजून सध्या घ्यायचे नाहीत, फक्त आपल्याला फॉर्मॅट लक्षात आणायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. हे जे PYQ झाल्यानंतर आपण काय करणार आहोत पूर्ण आता एक लेक्चर म्हणजे काय ते मुद्देवाईज कशा येणार प्रश्न कसे नाही तर हे आपल्याला समोरच तुमच्या समोर आहे. मी काय असं काय गेस हे देत नाही, फक्त आलेल्या आयोगाचा फॉर्मॅट आहे जे PYQ तुमच्या समोर मांडतो. ओके, थँक्यू. आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.